आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमे निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा जीवनामध्ये झालेली संत भेटी आणि संत भेटीच्या भाग्यामुळे झालेली परमात्मा प्राप्ती, त्या परमात्मा प्राप्तीच्या आनंदाचा अनुभव तुकोबारायाच्या अभंगामध्ये मांडतायत। अभंगाचं विश्लेषण करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा। पुण्यभूमी पावन क्षेत्र चांदई एक्को या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या नाम सप्ताहातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे। इथे येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, नियोजक, समस्त गावकरी मंडळी, भजनी मंडळी, तरुण मंडळी या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आणि हरिभक्त पारायण आमचे परम मित्र योगेश दादा यांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे। त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक, हरिभक्त पारायण मृदंग विशारद विठ्ठल महाराज आहेत, शिरसाट महाराजांना धन्यवाद। आताच आपण ज्यांची सुंदर चाल ऐकली त्यांना आता नामवंत म्हणायचं कामच नाही, हे की नाही। नाभिषेक व सिंहस्य, सिंहाचा राज्याभिषेक करायची गरज नसते, तो जंगलचा राजा आहे, तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो बरं का। ऐका, सिंहासन की चिंता मत करो। आता दिवस सिंहासनाचे चालू आहेत ना, म्हणून सांगतो, सिंहासन की चिंता मत करो, सिंह बनके चलो, जहाँ बैठोगे वहाँ सिंहासन तयार होगा। तुम्ही सिंह होऊन जर चाललात तर बसाल तिथं सिंहासन आहे, बरोबर आहे। म्हणून ज्यांचं अतिशय सुंदर आपण गायन ऐकलं, माझे अतिशय जीवलग मित्र, अतिशय गोड, ज्यांच्याकडं पाहिल्यानंतर थोडंसं टेन्शन असलं पाहिलं तरी कमी होतं, असे हरिभक्त पारायण आमचे दादा महाराज पाटील, संगीत विशारद दादा महाराज पाटील, अतिशय गोड आवाज आपण ज्यांचा ऐकला ते माझे दुसरे मित्र हरिभक्त पारायण प्रकाशजी महाराज नागरे, महाराजांना धन्यवाद। आणि ज्यांच्या गाण्यामध्ये एक वेगळं काहीतरी वैभव, वलय, एक वेगळी कला आहे आवाजामध्ये, असे हरिभक्त पारायण आमचे भगवान महाराज आहेत, महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो। सर्वच महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात। तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थिक भाग्य आता उजळलं, उजळले भाग्य आता, माझं भाग्य आता उजळलं। का भाग्य उजळलं म्हणतात तर ऐका, माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता महाराज म्हणतात माझ्या जीवनात राहिली नाही, अवघी चिंता वारली। मग लोक म्हणतील महाराज तुमच्यासारख्या महाराज लोकांना कशाची चिंता आहे? महाराज म्हणले आम्हाला चिंता एकच, कोणती? परमात्मा प्राप्तीची। परमार्थ करणाऱ्या माणसाला एकच चिंता असते, परमात्मा प्राप्तीची। आणि महाराज म्हणतात ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही, अवघी चिंता वारली। कशामुळं? संत दर्शनी हा लाभ, संताच्या दर्शनामुळे हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला। काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला। पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ, तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला। लोक म्हटले महाराज जोडलेला देव तुम्ही ठेवला कुठं? तुकाराम महाराज म्हणले जोडलेला देव मी माझ्या हृदयात ठेवला। संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू, माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये तो परमात्मा मी साठवला। ऐका बरं का, देवाला राहण्यासाठी योग्य जागा जर कोणती असेल तर हृदय आहे। हृदय सोडून देवाला दुसरीकडे राहायला आवडत नाही। सामान्य माणसाला हृदयात राहायला आवडतं, तर मग देवाला का आवडणार नाही सांगा? चांगलं गायन करायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून। चांगलं मृदंग वाजवायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून। चांगलं कीर्तन करायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, सामान्य माणसाला जर हृदय एवढं आवडतं तर देवाला का आवडणार नाही? महाराज म्हणले हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंदिला। आपल्याला पंढरीच्या पांडुरंगाला जर कोंडून ठेवायचा असेल तर त्यासाठी हृदयाच्या जेलामध्ये त्याला ठेवता येईल। म्हणून महाराज म्हणतात मिळवलेला देव मी माझ्या हृदयामध्ये साठवला, करोनी पोटी साठवू।
लोक म्हटले कुठून आणून साठवला? महाराज म्हणले कुठूनच आणून साठवला नाही, तो मुळातच आम्हाला प्राप्त होता, पण अज्ञानामुळं त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं आम्हाला झालं. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. भावानं देव सापडला जात असतो बरं का, भावानं देव सापडला जात असतो. भाव बळी आकळे, बोला बोला, एरवी न आकळे करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. बरोबर, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. लक्षात ठेवा, भावानं देव आपलासा होत असतो. म्हणून महाराज म्हणतात तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? जरा बोलत चला. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? माना हरवा, फ्रेश राहा. हां, सापडला हा शब्द समोर येत असतो. मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते? असावी लागते. बरोबर आहे. वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते. मग आपल्याजवळ देव आहे का नाही आपण पहिलं पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. महाराज म्हणतात ना, प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. मग देव आहे, बरोबर आहे. प्रत्येक वस्तूत राम आहे ना. प्रत्येक गोष्टीमध्ये राम पाहिजे. गाण्यात राम पाहिजे, वाजवण्यात राम पाहिजे, बोलण्यात राम पाहिजे. लोक म्हणतात त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, त्याच्या बोलण्यात राम नाही. राम नाही म्हणजे दम नाही, है की नाही? जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. मग महाराज देव आहे तेव्हा हरवला आणि हरवला तेव्हा सापडला, असा प्रश्न आहे ना. मग लक्षात ठेवा बघा, महाराज म्हणतात प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. मग दिसत का नाही? हृदयात देव आहे तर दिसत का नाही? लक्षात ठेवा बघा. कोरोना आहे का नाही? बोला 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 बोला. आहे. कोरोना आहे ना? बोला ना, आहे. मग पाहिला का? मग आहे का? बरोबर, कोरोना आहे. पाहिला का? नाही. तसंच आहे, देव आहे पण दिसत नाही. बरोबर आहे ना? का? कोरोना आहे पण आपल्याला दिसत नाही. ऐका, अदृश्य व्हायरस, लक्ष द्या. न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो, दुसरं कोणीच वाचू शकत नाही महाराज. म्हणून सप्त्याची गरज आहे, म्हणून कीर्तनाची गरज आहे, म्हणून परमार्थाची गरज आहे. विठ्ठला, जे देव नाही म्हणतात त्याच्यासाठी हे प्रत्यक्ष अनुभवातलं उदाहरण आहे. कोरोना कोणी पाहिला नाही पण नाही म्हणायची हिंमत नाही. दिसतं तेच असतं असं नाही ना महाराज. चक्षुर्वै सत्यम, डोळ्यानं दिसतं तेच खरं म्हणाल का? आहे. मग दिसत का नाही त्याचं कारण सांगतो, लक्षात ठेवा. देव हृदयात आहे मग दिसत का नाही? लक्षात घ्या, मी सांगेल. आता हे घड्याळ आहे, हे घड्याळ हरवलं. लक्ष देऊ नाही का? हे घड्याळ आहे, घड्याळ हरवलं आणि कोणत्या तरी एखाद्या माणसाला ते घड्याळ सापडलं, त्याने घेऊन आले, महाराज हे तुमचं घड्याळ. मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागेल. हरवली म्हणजे काय झालं? तेवढ्यापुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं आणि कोणीतरी तिसऱ्या माणसाला ते घड्याळ घेतलं ना आपल्याला आणून दिलं. म्हणजे तिसऱ्या माणसानं येऊन काय केलं? घड्याळामधलं ना आपलं अज्ञान दूर केलं आणि आपल्या घड्याळाची आपल्याला ओळख करून दिली, तो सापडून दिला. ऐका, तसंच आहे. हृदयामध्ये देव आहे पण दिसत का नाही? अज्ञानामुळं तो आपल्याला दिसत नाही. लक्षात घ्या, मी अजून उदाहरण सांगेल तुम्हाला. एका गुरुजीनं रोज पोरांना पाठामध्ये शिकवायचं, आय महात्मा ब्रह्म सर्वम खल्विदम ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म तत्वमसी ते ब्रह्म तू आहे. गुरुजीनं रोज पोरांना सांगायचं, तू ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे. एक दिवस एक चिकित्सक पोरग गुरुजीला म्हणे, गुरुजी तुम्ही मी ब्रह्म आहे हे आम्हाला रोज सांगता पण अनुभवायला येत नाही हो. गुरुजी म्हणले, बाळा आपण अनुभवाचं नंतर बघू. तो आपल्या वरच्या मजल्यामध्ये जा आणि आपलं कपाट आहे त्याच्यात एक लोखंडाची डबी आहे, तेवढी डबी घेऊन माझ्याकडे. पोरग गेलं, कपाट उघडलं, लोखंडाची डबी घेतली आणि गुरुजीकडे आलं. जरा लक्ष देऊ नाही का? गुरुजी म्हणले, बाळा आता ती लोखंडाची डबी उघड आणि त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. हे बोलणं पटतंय का तुम्हाला? लोखंडाच्या डबीत परीस राहणं शक्य आहे का? बोला 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 ना. नाही. लोखंडाचा आणि परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. सामान्य माणसाला कळतं. पोरग म्हणे, काय बोललात गुरुजी? गुरुजी म्हणले, बाळा ती लोखंडाची डबी उघडून त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. पोरग म्हणे, तुमच्या मेंटल हॉस्पिटलच्या गोळ्या संपल्या का?
काय बोलता तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? पोरं फॉरवर्ड आहेत महाराज आजकाल, आहे की नाही? पोरं हुशार आहेत. एक पोरग म्हणे, एक पोरगी पोराला म्हणे, मला जर 85% मार्क पडले तर माझे पप्पा मला स्कूटी घेऊन देणार आहे म्हणे. मला जर 85% मार्क पडले तर माझे पप्पा मला स्कूटी घेऊन देणार आहे. तो पोरग म्हणे, तू आमची काय बरोबरी करते? माझ्या बापानं तर मला 35% ट्रॅक्टर घेऊन दिला म्हणे. ताली सगट विठाला विठाला. फॉरवर्ड आहेत महाराज. एक पोरग म्हणे, पप्पा आम्हाला बुलेट पाहिजे. बुलेट गाडी माहिती ना? पप्पा मला बुलेट पाहिजे. बाप म्हणे, अरे देवान 2 पाय कशाला दिले? पोरग म्हणे, एक किक मारायने एक गेअर टाकाय. काय सांगणार आहे आजाला? सांग. फॉरवर्ड आहे महाराज. ते पोरग म्हणे, काय बोललात गुरुजी? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? गुरुजी म्हणले, बाळा मी सांगितलं तेवढं कर. पोराने डबी उघडली आणि ऐका, खरंच त्या लोखंडाच्या डब्बीत परीस होता. कोणी म्हणलं आता महाराजाला दवाखान्यात न्यायची वेळ आली. नाही, लक्ष द्या. खरंच त्या लोखंडाच्या डब्बीत परीस होता, पण तो परीस एका कागदाच्या पुडीत गुंडाळलेला होता. ऐका, आता बोलत चला. लोखंडाच्या डब्बीत परीस नव्हता का? बोला 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 बोला. होता. लोखंडाच्या डब्बीचं सोनं का झालं नाही? मध्ये काय होतं? कागद होता. बरोबर आहे. मग लोखंडाच्या डब्बीचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल? कागद काढावा लागेल आणि लोखंडाचा परिसाचा स्पर्श घडून आणावा लागेल, म्हणजे लोखंडाच्या डब्बीचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. ऐका, लोखंडाच्या डब्बीत परीस होता, पण कागदाच्या पुडीत गुंडाळल्यामुळे लोखंडाच्या डब्बीचं सोनं झालं नाही. तसं हृदयात देव आहे, पण अज्ञानाच्या पुडीत गुंडाळलेला आहे. अज्ञानाच्या कागदामध्ये, आवरणामध्ये गुंडाळलेला आहे. मग तो अज्ञानाचा, मायेचा, अविद्येचा कागद काढावा लागेल ना. तो कागद आपण आपल्या ताकदीनं काढू शकत नाही. याकरता संताच्या चरणावर भाव ठेवण्याची गरज आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तुका म्हणे, होता ठेवा तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. असा अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ आहे. विठाला प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात बघा. बोलत चला, फ्रेश बसा, माना हलवा, जरा फ्रेश बसा. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळाला त्याला जाण्याचा दिवस हा निश्चित मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं कधी ना कधी तेरसं होणार आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. येथ नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागले नाही नागरे महाराज. अवतारांना जावं लागलं, मग अवतावरल्याला वेळ लागणार आहे का? नाही. उपजली या पिंडा मरण सांगाते. ऐका, ए मौत तेरे इरादे नेक है. कळलं तर बघा, आवडलं तर बघा, कळलं तर टाळी वाजवा. ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और आमिर का बिस्तर एक है. कळतं का? स्मशानात गेल्यानंतर गरीबाचं आसन वेगळं, श्रीमंताचं वेगळं असं होत नाही महाराज. जो आला तो त्याच ठिकाणी जाणार आहे, याच्यात शंका नाही. एका स्मशानभूमीत असं सुंदर वाक्य लिहिलेलं होतं, मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से, आपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात. एका ट्रकवर मी असं छान वाचलं बघा. आता रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळं काही अभ्यास रस्त्याने होतो. आम्ही रात्रंदिवस रस्त्यात का असतो? आम्हाला रसच त्यात आहे. कळलं का? त्याच्यामुळं रस्त्यात कधी कधी त्या ट्रकवर, ट्रॅक्टरवर असं पाठीमागून एखादं छान वाक्य वाचायला मिळतं. कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर मनोरंजन होतं, आणि कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर बोधही मिळतो. औरंगाबादवरून मी नाशिकला चाललो तेव्हा एका रिक्षावर मला वाचायला मिळालं. या ठिकाणी खोटं बोलणार नाही. काही मनोरंजनाचे वाक्य असतात बघा. त्या रिक्षावर एक वाक्य लिहिलेलं होतं, दादा महाराज, प्यार कभी झुकता नहीं और हफ्ता कभी चुकता नहीं. हप्ता चुकतच नाही महाराज, तो भरावाच लागणार आहे. एका ट्रकवर असं छान वाक्य होतं, मौत से किसी की रिश्तेदारी है, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. आज मी गेलो, उद्या तुला जावं लागणार आहे. लक्षात ठेवा, ज्याच्या जीवनात येण्याचा दिवस आहे त्याच्या जीवनात जाण्याचा दिवस आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे आणि जाण्याचाही दिवस आहे. वसंत पंचमी हा तुकाराम महाराजाचा येण्याचा दिवस, तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा जाण्याचा दिवस. पण या दोनही दिवसापेक्षा माझ्या जीवनात एका तिसऱ्या दिवसाला महत्त्व आहे. तो तिसरा दिवस कोणता आहे बघा? माघ शुद्ध दशमी. बोला बोला. पाहुणी
गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्त्वाचा ठरला. येण्याचा दिवस सोडून आणि जाण्याचा दिवस सोडून माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्त्वाचा ठरला. का? त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन त्यांनी मला काय मागितलं? पडिला विसर भोजना मागती तुपा पावशेर. भोजना मागती तुपा पावशेर. मागती तुपा पावशेर. भोजना मागती तुपा पावशेर. पडिला विसरा स्वप्ना माझी. पडिला विसरा स्वप्ना माझी. पडिये रे बाबा सापडिले आता गंगा सारा सापडा विरे वाटे. आता गंगा सारा. भोजना मागती तूप पावशर. एवढं चांगलं गात असाल तर पावशर तूप खाऊ घालाय काय हरकत नाही. खाऊन खत होत असेल तर छटाक बरबी खाऊ घालून फायदा नाही महाराज. एवढं सुंदर लक्षात ठेवा. भोजना मागती बोला बोला ना. तूप पावशर. पडिला विसर स्वप्ना माझी. माझे गुरु स्वप्नात आले आणि त्यांनी मला स्वप्नात येऊन काय मागितलं? पावशेर तूप मागितलं. थोडं झालं का या जमान्यात पावशेर तूप? बोला ना. आता तूप म्हणलं की चूप. तूप म्हणलं की बोलायच नाही. एक पंक्तीन पळत होतं तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना. म्हणजे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहे. आज तुपाची एवढी वानवा आहे. भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. ऐका बरं, भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. जागरात जा म्हणजे कळत राहील. गावातला चमचा याच्यापेक्षा वेगळा. जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, जो कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाढलं पडलं तरी थेंबर पडावं, आज ही तुपाची वानवा आहे. बरं, चमच्याचं काम सांगू अजून, लक्ष द्या. तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का कधी? कधीतरी पोरांच्या आग्रहाने खाल्ली असेल ना. कशाने खाता? चमच्याने खाता, बरोबर आहे ना? चमच्याने खाता. बरं, आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देतात. चमच्याने लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार आहे. चपर चपर करून फायदा नाही महाराज. लक्षात घ्या बघा. कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. का अवघड आहे तुपाची परिस्थिती, लक्षात ठेवा. काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा? आम्हाला माहीत नाही, आम्ही फुकटचं खातो. फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असं त्याचा अर्थ आहे. 600-700 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या गुरुने मला पावशेर तूप मागितलं. ऐका बरं, मागितलं कुठं? स्वप्नात, आहे की? पावशेर तूप. मी जास्त अवघडात जात नाही, सोपं सोपं सांगतो. पाव म्हणजे किती हो? किलोचा चौथा भाग, 1/4, आहे की? किलोचा चौथा भाग म्हणजे पाव भाग. लक्षात ठेवा. एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात? पावशेर. तसा वेदांत शास्त्राने अंतकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातलं पावभाग झालं चित्त. याच्यातलं पावभाग झालं चित्त. ऐका, जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. व्यवहारात जसं तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बॉडी प्रेझेंट, माइंड ॲब्सेंट. शरीरानं सर्वच माझ्या पुढं बसलेले आहे, पण कुणाचं चित्त कुठे काय सांगता? लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. कळलं का? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. लक्षात घ्या बघा. जसं मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. ते चित्त माझ्या गुरुनी मला स्वप्नात येऊन मागितलं. ज्या दिवशी माझ्या गुरुचं मला स्वप्नात दर्शन झालं, माझं चित्त मला त्यांनी मागितलं, तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं परमार्थिक भाग्य उजळलं. हे महाराज उजळले
संत दर्शन निहाला संत दर्शन संत चिंता वारले आवची चिंता वारली चिंता वारली कळले भाग्याचा आवची चिंता वारली उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकाराम महाराज म्हणतात त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. कोणत्या दिवशी? ज्या दिवशी माझ्या गुरुचं मला दर्शन झालं त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. उजळले भाग्य आता. आणि मग काय झालं? अवघी चिंता वारली. एका एका शब्दाचा आपण विचार करू आणि जिथं 4 वाजतील तिथं थांबून जाऊ. जमेल ना? नाही, वेळ संपला की आपण थांबू. उजळणं म्हणजे काय? उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला उजाळणं म्हणतात. बरोबर आहे ना माया हो? बऱ्याच वर्षापूर्वी लोकांना गावागावात येऊन सोनं उजळून दिलं तर बघा. हां, चांगलंच उजळून दिलं तर त्यांनी. एवढं उजाळलं होतं की एवढे वर्ष होऊन बी विसरलं नाही महाराज आहे का? त्यांनी उजाळून दिलं नव्हतं, नेलं होतं. चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका. आपण कशाला भाग्य म्हणतो आणि तुकाराम महाराजांच्या साधू संतांच्या दृष्टीनं भाग्य कशाला म्हणतात ऐका. आपण कशाला भाग्य म्हणतो बघा. एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. बरोबर आहे? एखाद्याचा मुलगा चांगला निघाला लोक त्याला बोला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली, पैसा मिळाला तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. आपल्या दृष्टीने भाग्य कोणतं आहे? चांगली बायको, चांगलं पोरग, मान प्रतिष्ठा, भरपूर पैसा या गोष्टी जवळ असलं की त्याला माणसं भाग्यवान म्हणतात. आपल्या परमार्थात कोणाला भाग्यवान म्हणतात? ज्याला रोज 2 कीर्तन आहे त्याला भाग्यवान म्हणतात. असं आहे की नाही? परमार्थिक माणसाच्या दृष्टीनं भाग्य हे असेल तर ही शोकांतिका आहे. विठाला विठाला. ऐका, चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा, एखादं पद, मान, मर्यादा ह्या गोष्टी आपल्याकडं असणं म्हणजे संसारिक लोक याला भाग्य म्हणतात. बरोबर आहे? संसारिक माणसं याला भाग्यवान म्हणतात. ऐका, पण महाराज म्हणतात निकटवास संतापाये निकटवास संतापाय निकटवास बरा संतापाय भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाय. जय हो निकटवास बरा संतापाय. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाय. निकटवास बरा भाग्य म्हटलं चांगली बायको, पोरग, पैसा याला भाग्य आपल्या दृष्टीने. पण महाराजांना त्याचा एका प्रमाणात निषेध केला. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. दारा म्हणजे बायको बर का. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. मग निकटवास बरा संतापायी. भाग्य म्हणायचं कशाला?
संतांच्या सहवासात राहायला मिळणं, संतांच्या सहवासात आपलं जीवन व्यतीत करणं, संत सेवेमध्ये आपण जीवन व्यतीत करणं, याला म्हणायचं भाग्य. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, ते हे जोडी भाग्याचा उदय जोडी संत पाय. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आणखी भाग्य कशाला म्हणायचं? भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. आणखी भाग्य कशाला म्हणायचं? तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मी जे याची लागी, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. 3 गोष्टीला भाग्य. महाराजांनी प्रमाण दिलं, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. देवानं जवळ घ्यावं हे एक भाग्य, संतानं जवळ घ्यावं हे एक भाग्य, आणि काम क्रोधावर विजय मिळवणं हे एक भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून देतील. महाराज, जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन जब वक्त पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालती असते ना, तेव्हा लोक आपल्या इशाऱ्यानं चालत असतात, पण जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा आपली माणसं आपली साथ सोडत असतात. लक्षात ठेवा, भगवान अगर मौज में आए, भगवान अगर मौज में आए तो भगवान अगर मौज में आए तो आदमी को सरताज बना देता है, और एक बार नजर फेर ले तो मोहताज बना देता है. विठाला विठाला. लोकांचं काय महाराज, लोकांच्या मनावर आहे. लोक आता जवळ करतील, उद्या सोडूनही देतील. लोक कंडिशन नुसार बदलतात. कंडिशन नुसार म्हणजे सांगू तुम्हाला, बोलत चला. चहात माशी पडली तर चहा काय करता? फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग कशाला फेकता? बोला ना. माशीला फेकता का? नाही, नुसतं फेकता नाही, अगोदर चोखता आणि मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात बरं का. अहो, चहा फेकायला हरकत नाही हो, 5 रुपयाला मिळते. तूप 600 रुपये किलो आहे महाराज, ते कसं फेकायला जमल? हे कंडिशन नुसार माणसं बदलतात. ज्या माणसानं गेल्या वर्षी रामनवमी हनुमान जयंतीच्या तारखा घेतल्या होत्या ना आमच्या, आणि अगोदरच लॉकडाऊन झालं, त्यानं आमचा सप्ताह कॅन्सल झाला असा बी फोन केला नाही महाराज. लक्षात आलं का? कंडिशन नुसार माणसं बदलतात. लोक तोंडाव एक माघारी एक बोल. तोंडाव म्हणतात काय शास्त्री सुंदर कीर्तन करतात, आणि माघारी मूर्ख येते, त्याला अक्कल नाही. आजी परिस्थिती आहे महाराज. लोक एखाद्या राजकारण्याची ओळख करून द्यायच्या असल्या म्हणतात महाराज साहेब येतं आमचं गाव आहे, जो काही विकास झाला ही साहेबांची कृपा. आमच्या गावातून साहेब बाजूला काढल्यावर गावात काही शिल्लक राहत नाही. आणि तो थोडा पुढे गेला की म्हणतात महाराज अख्खं गाव ह्याच अवलादीन खाल्लं. ही परिस्थिती आहे बरं का. एवढे काऊन हसते? पटलं ना त्यांना. विठाला विठाला. एका गावातून फोन आला विठ्ठल महाराज म्हणे महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी? म्हणे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट. पहिला फोन तुम्हाला केलाय, कोणता तरी एक दिवस बघा. मी डायरी पाहिली, माझ्याकडे काय तारीख शिल्लक नव्हती. भूतकाळातलं सांगतो मी, नाही कळलं का तुम्हाला? हा, शिल्लक नव्हती. म्हटलं माझ्याकडे काय तारीख शिल्लक नाही. नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर, तुम्हाला काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल. म्हणलं आता तारीख शिल्लक नसल्यावर काय ऍडजस्ट करू? नाही म्हणे तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही. म्हणलं करा, नाही तर नाही करा, तो तुमचा प्रश्न आहे. आणि त्या बैठकीतून फोन लावला, त्याला बंद करायचं कट करायचं ध्यान नाही. माझ्या फोन का नाल, त्याच्या जवळ बसलेलं फोन लावणार म्हणे काय म्हणले रे महाराज? फोन लावणार म्हणे नाही म्हणतात बा. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. आजी परिस्थिती महाराज. विठाला विठाला. लोक मला मानतात या भ्रमातच राहू नका. बस लक्षात ठेवा माझं बोलणं. अरे म्हणून महाराज साधू संत म्हणतात मानदंब चेष्टा ही तू शुकराची विष्ठा. लक्षात ठेवा बरं का. काय लोकांनी जवळ करणं भाग्य नाही, देवानं जवळ घेणं भाग्य आहे. आणि आज सांगू तुम्हाला, एकदा देवानं डोक्यावर घेतलं ना, जग आपोआप त्याला डोक्यावर घेतं. देव सखा जरी जग अवघे कृपा करी. ऐक हे बघा, एखाद्या माणसाला देवानं जर डोक्यावर घेतलं तर लोकांनी त्याला किती बी खाली ओढण्याचा प्रयत्न करा, लोक त्याला खाली ओढू शकत नाहीत.
आणि एखाद्याला देवानं जर खाली ठेवलं तर लोकांनी किती बी डोक्यावर घेऊ द्या, तो मोठा होऊ शकत नाही. विठाला सध्या आम्हाला देवानं डोक्यावर घेतलेलं आहे, बरोबर आहे ना. सध्या आम्हाला देवानं डोक्यावर घेतलं, म्हणून म्हणतात ना, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, न मिलती अगर दी हुई दाद तेरी तो जमाने में क्या थी औकात मेरी, मुझे तूने जीने के काबिल किया है, मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. सोमासाठी टाळ्या वाजवायला, एवढा सुंदर आवाज दिल्याबद्दल शुक्रिया. विठाला विठाला का याच्यातलंच असल्यामुळं कळतं कुठं काय द्यावं, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा बघा, देवा तू आम्हाला जगण्याच्या लायक बोलवलं रे, नाही तर एवढ्या कमी वयात 75 आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं दर्शन घेण्याच्या लायक देवा तू बनवलंय. लक्षात आलं का माझं बोलणं. अरे तळ हाताच्या फोडासारखं लोक जपतात, ह्या लायक देवा तू बनवलं. तुझं नाव घेतो म्हणून इथं आहे. ऐका, या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, माऊली तुकोबारायाचं नाव न घेता त्यानं प्रसिद्ध होऊन दाखवावं. मी त्याला म्हणलं ते देईन. त्यांनी डोक्यावर घेतलं म्हणून आज आपल्याला समाज डोक्यावर घ्यायला लागला. म्हणून देवानं जवळ घेतलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, देवानं जवळ करणं हे भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं हे भाग्य, आणि संताचं दर्शन होणं हे भाग्य. उजळले भाग्य आता. आता म्हणजे कधी? पावणे 10 आला. आता हा शब्द वर्तमान काळ वाचक आहे. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये शब्द असतो आता, आहे की नाही. आता विश्वात्मके देवे, बोला ना. येणे वागेज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे. पण त्याच्या अगोदरची ओवी असे, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जे उरले पायिक पण आता विश्वात्मके देवे. आता कोठे धावे मन, म्हणजे याच्या अगोदर धावत होतं, आता निश्चिंतीने पावलो विसावा, म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती. लक्षात ठेवा, आता हा शब्द वर्तमान काळ वाचक आहे. तुम्हाला कळलं असं सांगू का? माया हो, ऐकताय ना तुम्ही? माना हलवा बरं एकदा, ऐकताय ना. हां, नवरा एखाद्या बाईला बोलून झालं, रागावून झालं, बडबड करून झाली, आणि बायकोची ऐकण्याची सहनशीलता, कॅपॅसिटी, मर्यादा संपली की बायको म्हणते आता आता बास झालं, मी म्हणून बरे, नाही त्या कधी पळून गेली असती. सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी म्हणून बरे, नाही त्या कधी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती? तो प्रश्न अजून शिल्लकच आहे बा. विठाला विठाला बायाने एकदा बोलायला सुरुवात केली की माणसाचं चालत नाही. त्यांनी म्हणलं आता बस झालं की आपण फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा, बाकी काही नाही. महाराज तुम्ही किती बी मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या, घरी येताना आशा पिळायच्या. शेंडे दाबूनच यायचे, शेंडे दाबूनच घरी यायचे. त्याला घरात किंमत नाही. किती सुंदर पखवाज वाजून जावा योगेश महाराज, आणि घरी गेल्यावर बायकोला म्हणा आज असा पखवाज वाजवला, तिनं एवढंच करायचं, हवाच जाती माणसाची. काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही महाराज. बिना औषधाचा रोग बरा होतो बा. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका,
पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. वारकाची बायको म्हणते तुम्ही मग केसान गळा कापला. महाराजाची काय म्हणते न सांगितलेलं बरं आहे ना दाखली मुळसा वारकाची. विठाला पायाला का कौतुक आहे का महाराज. एकानं अशी बारीक कटिंग केली बघा दादा महाराज. बारीक कटिंग केली आणि बायकोला कौतुकान म्हणे का ग आज कटिंग बारीक केल्यामुळं मी जरा तरुणच दिसायला नाही का. बायको म्हणे चप्पी करून यायची ना मग बाळा त्यातलेच दिसला असतात. तिला काय कौतुक आहे महाराज. विठाला विठाला काय कौतुक नाही. लक्षात ठेवा आपलं बोलणं पण झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की समजायचा आता शब्द आला. कळलं ना आता. आता कळलं ना. हा आता कळलं तुम्हाला. आता कळलं ना. आता सांगू पुढचं मग. आता कळलं ना. आता याला म्हणायचं आता उजळले भाग्य. आता काय अवघी चिंता हरी उजळले भाग्य आता. 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 अवघी चिंता वारली. अवघी चिंता वारली. अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ. दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ. दर्शनी हा लाभ. अवघी चिंता वारली. अवघी चिंता अतिशय सुंदर. उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली. लक्ष देऊन ऐका. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. ज्या दिवशी गुरुचं दर्शन झालं त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. आणि त्याच्यामुळं काय झालं. अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे समूळ. चिंता वारली. महाराज म्हणतात आता आम्हाला चिंता राहिली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. बरोबर आहे का नाही. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. पण परमार्थ करणाऱ्या माणसानं चिंता करायची नाही. परमार्थ करणारा माणूस जर चिंता करत असेल तर देवावर अविश्वासाचा ठराव पास केल्यासारखा आहे. बरोबर आहे ना. नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची. माऊली आमुची पांडुरंग. वस्त्रापोटाची चिंता करायची गरज नाही. जे कीर्तनकारांचे विरोधक आहेत ना त्यांना लॉकडाऊन झाल्यावर असं वाटलं महाराज लोक मरतात आता. बरोबर आहे. पण असं काही झालं नाही महाराज. परमार्थ करणाऱ्या माणसांना चिंता करायची नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. मी तर म्हणतो चिंता नाही असा माणूसच सापडणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. जेवायला मिळेल का नाही चिंता. जेवायला मिळेल का नाही चिंता. झोपायला मिळेल का नाही चिंता. बोलत तुम्ही बोलत नाही पण चिंताच आहे. जरा बोला. जेवायला मिळेल का नाही चिंता. जरा जोरात बोला. जेवायला मिळेल का नाही चिंता. झोपायला जागा मिळेल का नाही चिंता. कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही. तुमच्याबद्दल माझी तक्रार नाही. तुम्ही सोडू नका राहू द्या बरं का. टेकायला खांब मिळेल का नाही चिंता. लग्न झालं मुलगा होईल का नाही चिंता. मुलगा झाला जगेल का नाही चिंता. जगला चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळेल का नाही चिंता. चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळालं पण अभ्यास करेल का नाही चिंता. अभ्यास नाही केल्यावर काय करता महाराज सांगा. एक पोरगा असं शाळेच्या आवारात झोपलं होतं पटांगणात शाळेच्या. त्याचे मास्तर आले म्हणे काय झोपलास रे इथं. जाय तिकडे वर्गात जाऊन बस. तिथं तास चालू आहे. पोरगा म्हणे तिथं बसल्यावर काय होईल.
ते मास्तर म्हणले अरे तिथं बसल्यावर तुला चालू असलेला विषय समजला म्हणे विषय, मग तुला अभ्यास करायला सोपं जाईल. बरं झाला म्हणे अभ्यास, मग काय करायचं म्हणे अभ्यास झाल्यावर तुला परीक्षेत मार्क चांगले पडतील. पडले म्हणे चांगले मार्क, मग पुढं काय? अरे चांगले मार्क पडल्यावर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं म्हणे चांगल्या कॉलेजला ॲडमिशन. पुढं काय? अरे मग चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळाल्यावर चांगली डिग्री मिळाली म्हणे डिग्री, मग त्याचं काय करायचं? अरे डिग्री मिळाल्यावर तुला नोकरी लागल. बरं लागली म्हणे नोकरी, मग काय करायचं? अरे नोकरी लागल्यावर तुझ्याकडं पैसा भरपूर येईल. बरं भेटला म्हणे पैसा, मग त्यानं काय करायचं? अरे एकदा भरपूर पैसा झाला की तुला चांगलं घर बांधता येईल. बांधलं म्हणे घर, मग पुढं काय करायचं? अरे चांगलं घर झालं, पैसा झाला, भरपूर पैसे जवळ साचले की मग आयुष्यामध्ये तुला झोपायचंच काम आहे. मग आता काय करतोय म्हणे? लक्षात आलं का तुम्हाला? हा, एवढा कुटाणा करून जर झोपायचंच असेल तर झोपू द्या ना. का टेन्शन देताय तुम्ही मला? विठाला विठाला. असे पोरं म्हणल्यावर काय सांगणार बोला? अभ्यास करेल का नाही? चिंता. अभ्यास करेल का नाही? चिंता. अभ्यासही केला, चांगले मार्क पडतील का नाही? चिंता. चांगल्या कॉलेजला जाईल का नाही? चिंता. चांगली डिग्री मिळेल का नाही? चिंता. चांगली डिग्री मिळाली, नोकरी लागेल का नाही? चिंता. नोकरी लागली, आता पुढं काय? कळलं तुम्हाला? आता पोरगी मिळेल का नाही? चिंता. महाराज, पोरी मिळणं सुद्धा आज चिंतेचा विषय झाला. पोरांच्या बापाला जाऊन भेटा, ते टेन्शनमध्ये आहे बघा. ते टेन्शनमध्ये. त्याला म्हणा आले होते का कुठले पाहुणे? त्याला नाही म्हणता येत नाही. तो म्हणतो 9-10 ठिकाणचे निरोप आहे, पण यंदा आम्हाला करायचं नाही. लबाडा चाटा मारू नको. चांगल्या चांगल्या पखवा जायचा मेळ बसना. चांगल्याचा मेळ बसना महाराज. लक्षात ठेवा बघा. मुलगी मिळेल का नाही? चिंता. बरं लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं? चिंता. लग्न झाल्यावर आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं? चिंता. काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर कुठं जावं? चिंता. सांभाळलं घरात पण शरीर चांगलं राहतं का नाही? चिंता. शरीरही चांगलं नाही राहिलं, एखाद्या दिवशी एखादा रोग झाला तर चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता. चांगला डॉक्टर मिळणं पण चिंतेचा विषय आहे ना. ऐकताय ना तुम्ही? चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे. एक दवाखान्यात गेलं भगवान महाराज ऑपरेशन करायला, आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटन हार आणला. तो पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशन करायला आलो, तुम्ही आरतीचा ताटन हार कशाला आणलं? डॉक्टर म्हणे हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हार मला, नाही तर तुला. जाग्यावर तो हा कार्यक्रम. पुन्हा कुठं जाऊ? हार आणाय. विठाला. चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता. चांगला डॉक्टरही मिळाला, बिल किती होतंय? बोला ना. बिल किती होतंय? चिंता. बिल पाहूनच जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल? चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. कोणी म्हणा मेल्यावर कुठे चिंता असते का? हा, मी सांगतो ना, मेल्यावर सुद्धा चिंता असते. बघा, लक्ष द्या. मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं? ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. ऐका, डॉक्टरनं दिलेल्या बिलाची चिंता करू नका महाराज. मी सुंदर उदाहरण सांगेन तुम्हाला, लक्ष द्या चिंता कशाची करायची. एक 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं. ऐकताय ना सर्व? एक 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं. कशासाठी? हृदयाचं ऑपरेशन करायला, हार्टचं ऑपरेशन करायला. आणि 3 तासात डॉक्टरनं त्याचं ऑपरेशन सक्सेस केलं. ऐका बरं, 3 तासात त्या बाबांचे प्राण डॉक्टरांनी वाचवले. पण 3 तासाचं बिल डॉक्टरांनी 8 लाख रुपये केलं. किती? बोला 8 लाख रुपये. त्या बाबांनी बिल पाहिलं आणि रडायला सुरुवात केली. त्या डॉक्टराला दया आली. डॉक्टर म्हणले बाबा 8 लाख रुपये बिल तुम्हाला जास्त होत आहे का? तुम्ही रडू नका, मी याच्यातले लाखभर रुपये कमी करतो, फक्त तुम्ही रडू नका. त्या बाबांनी सांगितलं डॉक्टर साहेब प्राण वाचवलाय हो तुम्ही माझा. कोट्यावधीची संपत्ती प्रॉपर्टी माझ्याकडे आहे. मी मेलो असतो तर त्या पैशाचं काय करायचं होतं? अहो तुम्ही मला वाचवलं, त्याचं बिल तुम्ही 8 लाख म्हणजे काहीच केलं नाही. तुम्ही 10 लाख 15 लाख जरी केलं असतं तर मी आनंदानं दिलं असतं. मग बाबा रडताय कशासाठी? त्या बाबानं उत्तर फार सुंदर दिलं. एवढं उत्तर घेऊन जरी घरी गेलात तरी आपलं कीर्तन सार्थक आहे. त्या बाबांनी सांगितलं डॉक्टर साहेब रडू याच्यासाठी येत आहे
3 तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळलं, त्याचं बिल तुम्ही 8 लाख रुपये केलं. 80 वर्ष झाले माझ्या पांडुरंगानं माझं हृदय सांभाळलं, अजून 1 रुपया बी बिल पाठवलं नाही हो. रडू याच्यासाठी कळतं माझं बोलणं तुम्हाला? ऐका, जगाच्या मालकानं आजपर्यंत कोणत्याच अवयवाचं बिल आपल्याला दिलं नाही महाराज. सांगा, वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात विकत घ्यावा लागतो, हे लक्षात ठेवा. विठाला विठाला. लक्षात ठेवा, देवानं बिल पाठवलं नाही, पण बिल भरण्याची एक जागा दिली. अरे तुम्हाला मी प्रत्यक्ष बिल मागायला येणार नाही, पण तुमच्या गावात माझ्या नावानं वर्षातून एकदा एक सप्ताह होणार आहे. त्या सप्त्याला तुम्ही न म्हणता तुमचं बिल भरा, नाही तर भरलं तर मग बजाजला भरा. लक्षात आलं का? लक्षात ठेवा. बघा, इथं बिल दिलं नाही की तिथं नक्की द्यावं लागतं. म्हणून ज्यांचं बिल राहिलं असेल, 2 दिवस आपल्याकडे बाकी आहे, प्रत्येकान पावत्या फाडून घ्या. विठाला विठाला. हा जोक नाही, ही मजाक नाही महाराज. लक्षात ठेवा, प्रत्येकाने केलं पाहिजे. लक्षात घ्या महाराज, चिंता करायची तर याची करा. लक्षात ठेवा, चिंता करायची याची करा. महाराज म्हणतात, आता आमच्या जीवनात एकच चिंता आहे. कोणती? काही मी उद्धार पावेना, कृपा करील नारायणा, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझ्या. समाधान चित्त माझे, उद्धार पावे न काही, कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जगर समाधान चित्त. उद्धार पावे न कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जगर समाधान चित्त माझे. समाधान चित्त माझे आहे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काही ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे पुसावेसे हेची वाटे. जे जे भेटे तयाशी, काय देव कृपा करील मज, काय लाज राखील जायाचे शरीर जाईल क्षणात. चिंता कशाची आहे? काहा गोपीनाथ पावेची ना. देव भेटत नाही याची चिंता आहे, पण महाराज म्हणतात ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता, बोला ना, वारली कशामुळं? असंत दर्शनी हालाभ, संत दर्शनी हालाभ,
संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. अतिशय सुंदर. महाराज म्हणतात ती चिंता माझ्या जीवनात राहिली नाही. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ. संताच्या दर्शनामुळं हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला. काय लाभ झाला? ऐका. पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ. कुणाच्या नाभीतून कमळ निघालं? भगवान विष्णूच्या, आहे की नाही? तो भगवंत मी जोडला. पण कधी? संताचं दर्शन झाल्यानंतर. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून संताच्या दर्शनाशिवाय तो भगवंत मिळू शकत नाही. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. म्हणतात ना, श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है, हो मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है. वृंदावन की गलियों में मेरे श्याम का ठिकाना है, श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. सूरज में ढूंढा तुझे चंदा में पाया है, हो सूरज में ढूंढा तुझे चंदा में पाया है. तारों की झिलमिल में मेरे श्याम का ठिकाना है, श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. सोमा तेरे मिलने का जालना ठिकाणा है. लक्षात ठेवा, भगवंताच्या प्राप्तीचं साधन जर काय असेल तर संत संगत आहे. विठ्ठला विठ्ठला महाराज म्हणले संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संताच्या दर्शनामुळे हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला. काय लाभ झाला? तो भगवंत मी जोडला, मिळवला, प्राप्त केला. लोक म्हटले महाराज जोडलेला देव तुम्ही ठेवला कुठं? संपुष्ट है हृदया पेटी, 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 संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. अतिशय गोड. काय आवाज आहे सुंदर. वा. लक्षात ठेवा, संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू. लक्षात ठेवा, मिळवलेला परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये. संपुष्ट म्हणजे काय? संपुष्ट म्हणजे आतल्या आत. आतल्या आत जो कप्पा असतो त्याला म्हणतात संपुष्ट, आहे की नाही?
आणि तो परमात्मा मी माझ्या हृदयाच्या आतल्या आत जो कप्पा आहे त्या कप्प्यामध्ये तो परमात्मा मी साठवला. संपुष्ट हे हृदय, माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये तो परमात्मा मी साठवला. करुणी पोटी साठवू. लोक म्हटले महाराज कुठून आणून साठवला? महाराज म्हणजे कुठूनच आणून साठवला नाही, तो मुळातच आम्हाला प्राप्त होता, पण अज्ञानामुळे त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं. ते ज्ञान संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळे तू कामाने होता ठेवा, तू कामाने होता ठेवा, घरे होता ठेवा, तो या भावा सापडला. आता मला माहिती नाही कोणत्या भावात सापडला, लक्षात ठेवा. तो या भावा सापडला. भाव कशाला म्हणतात? अंतकरणाचा निर्विकल्प प्रवाह जो असतो त्याला भाव म्हणतात, आहे की नाही? म्हणा भाव तिथं, बोला ना, भाव तिथं, पाप तिथं भेव, आणि चिवडा तिथं शेव, हे जोडून असतं एकमेकाला. जिथं भाव आहे तिथं देव आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, देवाशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मुली पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, देवाशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. बाजारातला भाजीपाला नाही, अंतकरणामध्ये भाव असणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात, तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला, आणि मग संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं तो हृदयातला परमात्मा मला कळाला, मिळाला, सापडला. उका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. तो सापडण्यासाठी काय करावं लागेल महाराज? संप्रदायपूर्वक त्याचं भजन करावं लागेल. सर्वांनी टाळी वाजवा, प्रेमाने भजन म्हणा. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा सर्वांनी हात वर करा बरं, 1 मिनिट. सर्वांनी काढा ते रगा बिगा अंगावच्या जरा. महिला पुरुष
जेंट्स लेडीज मेल फिमेल बाया माणसं गडी माणसं आव वैव सगळे एकदम सरळ करा सर्वांनी हा एकदम सरळ हा 2 मिनिटं छान भजन म्हणायचे तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा इथून पुढे आहे की नाही चांगलं भजन केलं धन्यवाद यालाच खरं कीर्तन म्हणतात आहे की फ्रेश झाले का नाही तुम्ही 2 मिनिटात एवढ्या वेळचं कीर्तन एकीकड आणि हे 2 मिनिटाचं भजन एकीकड हीच भजनातली ताकद आहे म्हणून लक्षात ठेवा तुम्ही जेवण करून आलात का सर्व बोला ना आलात ना बरं सकाळी जेवणार आहात का उद्या बोला ना बोला बोला जेवणार आहात ना हां संध्याकाळी पण जेवाल ना गरजेचं आहे का शरीरासाठी भोजन गरजेचं आहे ऐका एक वाक्य बोलतो शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है शरीरासाठी जसं जेवण गरजेचं आहे तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे म्हणून म्हणतात ना कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी ग्रामपंचायतची कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आशा त्या पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर
प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला, करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतराची, कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडिया भंगाची. आपल्याला भजनाची गोडी लागणं गरजेचे आहे. आणि एकदा भजनाची गोडी लागली ना महाराज, बाकी कशाची गोडी आवडणार नाही. काय म्हणतात, देवाचं नाव घेतल्यावर काय होतं. लक्षात ठेवा, आज या कोरोनाच्या काळामध्ये एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह आपण करता. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे बरं का. लक्षात ठेवा, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि आजच मला एक आनंदाची बातमी मिळाली की तुमचं गाव बिनविरोध झालं. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अतिशय महत्त्वाचं महाराज, तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. लक्षात ठेवा, सर्वात घाण जर निवडणूक कोणती असेल तर ग्रामपंचायतची आहे. कारण इथं जर एकदा संबंध बिघडले तर ते आयुष्यभर संबंध दुरुस्त होत नाहीत. पण तुम्ही चांगला निर्णय घेतला, अतिशय महत्त्वाचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. विकास कशाचा करा ऐका, विकास नात्याचा करा, विकास संबंधाचा करा, विकास प्रेमाचा करा. लगा तुमचा काचेचा बंगला आहे पण तुमच्या दारात कोणी सुद्धा उभं राहत नसेल तर या विकासाला काय करायचं महाराज. तुमचं फाटकं घर असू द्या, झोपडा असू द्या, त्या झोपड्यात प्रेमानं 10 लोकांनी येऊन बसावं, याच्यापेक्षा मोठा विकास दुसरा कोणताच नाही. अतिशय सुंदर तुम्ही हे निर्णय घेतला. आणि या लॉकडाऊनच्या काळात एवढा तुम्ही सुंदर सप्ताह करून दाखवता महाराज. या कोरोनाच्या काळात अनेक संकट माणसावर आली, काही वाईटही झालं, काही चांगलंही झालं. पण या लक्षात ठेवा दादा महाराज, चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे, बरोबर नाही सोमा. चायनाचं गोष्ट वस्तू चालली नाही तर फेकून द्यायची. चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे, पण एवढा रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती. जायता मार्ग नाही महाराज, आहे का नाही. मी तर असं म्हणतो, जोपर्यंत मास्क लावून नाक चीनसारखं चपट होत नाही तवरक हे काय जात नाही का. काय सांगा या कोरोनाला. फक्त या कोरोनाने एक चांगलं केलं महाराज, वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो बायकुल कळायचंच बंद झालं. किती पिऊन आलं तरी म्हणत औषध लावलंय औषध. हां, लक्षात ठेवा, कोरोनानं एवढं एक चांगलं केलं. काही गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या. काय चांगलं केलं कोरोनाने ऐका, ज्याला कधी परिवाराला वेळ देता येत नव्हता अशा माणसाला भरपूर परिवाराला वेळ देता आला. अरे काय चांगलं केलं कोरोनाने ऐका, मला चांगलं सांगायचं, वाईट नाही सांगायचं. काय केलं कोरोनाने चांगलं ऐका, दुरावलेले माणसं जवळ आणले, हे कोरोनाने आणले. दुरावलेले माणसं जवळ जर कोणी आणले असतील तर कोरोनाने आणले. पाहिजे तेवढी तुम्हाला झोप मिळाली, पाहिजे तेवढं तुम्हाला वेळेवर जेवण, घरच्या जेवणाची किंमत कळाली. 6 महिन्याचं राशन पुन्हा खाल्ल्याला जागा काय. 6 महिन्याचं राशन फुकट भेटलं, कशामुळं, कोरोनामुळं. कोणी तब्येत वाढून घेतली, कशामुळं, कोणी कमी करायची कमी करून घेतली, कशामुळं, कोरोनामुळं. ज्याला मुलीचं लग्न करायचं होतं, एखादा एकर विकायची वेळ होती, ते वाचले पैसे, कशामुळं, कोरोनामुळं. ते पैसे वाचले कशामुळं. एखाद्याच्या मुलीला 10-20 हजाराचं भांडं द्यायचं होतं गिफ्ट, ते पैसे वाचले कशामुळं. एखाद्याच्या सावडाय मातीला 1000-500 लागत होते, ते वाचले कशामुळं. बोला बोला बोला, कोरोनामुळं. बरोबर आहे ना. बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं, कशामुळं कळलं, कोरोनामुळं. बिना बँडचं लग्न होऊ शकतं, कशामुळं कळलं, कोरोनामुळं. बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं, नाही कळलं, कशामुळं, कोरोनामुळं कळलं महाराज. कमी माणसात लग्न होऊ शकतं, कशामुळं कळलं, कोरोनामुळं. अरे एवढंच नाही, जी लग्नात टाकाटाकी असते त्याची पक्की जिरली, कशामुळं, कोरोनामुळं. जी वरमाय म्हणायची मला कुलडई नाही पापड नाही, तिचा घरीच पापड झाला, तिला जायचं कामच पडलं नाही, झटका आणायचं काम पडलं नाही, कशामुळं, कोरोनामुळं. नवरी हे बघा, मामा असला तरी चालतो, नसला तरी चालतो, कशामुळं कळलं, कोरोनामुळं. मायबाप असले चालतात लग्नाला, नसले तरी चालतात, कशामुळं कळलं, कोरोनामुळं. बऱ्याच गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या. जे 8 दिवसाला आजारी पडायचे त्याचा तर दवाखानाच बंद झाला. बाबा तुम्ही तर आजारी पडा, आता बरं वाटते, आता त्याला माहिती आता दवाखान्यात गेले की 14 दिवस तिकडेच मुक्काम आहे, कशामुळं,
कोरोनामुळे कळलं महाराज. लक्षात ठेवा, छोटे मोठे आजार बंद केले या कोरोनाने. अरे घरच्या अन्नाची किंमत कळाली. आणि का सांगेन मी तुम्हाला, जे जास्त हवेत होतं ना, हवेत ते जमिनीवर जर कोण आणलं असेल तर कोरोनाने आणलं. 25-30 कोट आहेत माझे, जास्त बी असतील, पण 4 महिने एक बी घालायचं काम पडलं नाही महाराज. लक्षात ठेवा, महिन्यात 30 नाही 60-70 50-60 कीर्तन मला राहायचेच. आता 5 जरी झाले तरी समाधान वाटतं. हे समाधान जर शिकवलं असेल तर कोरोनाने शिकवलं. कमी पैशात जगता येतं हे कोरोनानं शिकवलं. कमी गरजेत जगता येतं हे कोरोनाने माणसाला शिकवलं. स्वच्छ राहायला कोरोनाने शिकवलं. लक्षात ठेवा, कोरोनाने काय काय शिकवलं. जे मुंबई पुण्याला साहेब होतं ना, लाईट ITत राहायचं, ते लॉकडाऊनमध्ये गावात येऊ लागलं. त्याला वाटलं आपल्याला गावात कोण अडवतंय. गावातलं फाटकं बी म्हणे 14 दिवस शेतात. त्याची नशाच उतरली महाराज. लक्षात ठेवा, हे कशामुळं झालं, कोरोनामुळं. पण ऐका, अजून एक सांगेन मी तुम्हाला, ज्या माणसाला लोकांना गावात यायला कोरोनाच्या काळात अडवलं, त्याच माणसाला आता गावात आणण्यासाठी लोकांच्या स्पर्धा सुरू होतील ग्रामपंचायतमुळं. कळलं माझं बोलणं. आता या कोरोनावर लस आली, नेमकीच लस आली, बरोबर आहे. पण ही लस आल्यावर पहिली जर कोणाला द्यावी तर गावातल्या काड्या करणाऱ्याला द्यावी महाराज. ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचले तर लस सुरक्षित. बाकी दुसऱ्याला देऊन फायदा नाही. लक्षात ठेवा, कोरोनाने बऱ्याचशा गोष्टी चांगल्या केल्या असतील, म्हणून काहींना वाईटही दिवस आले असतील, पण काही चांगलं सुद्धा केलं. ऐका, अरे जगातले सर्व व्यवसाय नोकऱ्या जाऊ शकतात, पण परमनंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहू शकते हे कोरोनाने. सर्व नोकऱ्या सर्व व्यवसाय बंद पडू शकतात, पण शेती व्यवसाय बंद पडू शकत नाही हे कोरोनानं जाणून दिलं. जे म्हणतात ना आम्हाला पोरगा जावाई शेतकरी नाही पाहिजे, त्यांना हे कळलं असेल या कोरोनाच्या काळात की एकच व्यवसाय शेती हा आहे की त्याला कोणी बंद करू शकत नाही. आणि त्यानं बंद केलं की जगाला उपवाशी मरायला वेळ लागणार नाही. म्हणून एकच सांगेल, आजचा दिवस उद्या बदलणार आहे. टेन्शन घेऊ नका महाराज. आज जो आहे तो उद्या दिवस राहीलच असं नाही. म्हणून म्हणतात ना, दिस जातील दिस येतील भोग सरल सुख होईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख होईल. कोरोना जाईल, लॉकडाऊन जाईल, अनलॉक होईल, असं म्हणावं लागेल आपल्याला. या आशावादी जीवनात आपण जगा आणि या जीवनाचा आनंद घ्या. म्हणतात, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आपल्या जीवनाचा आनंद सुगंधासारखा दरवळला पाहिजे. लक्षात ठेवा, म्हणून आनंदी जगा, टेन्शन घेऊन जगू नका. काय कोरोनानं वाईट केलं सांगा. आपण जन्माला आलो तेव्हा अंगावर कपडे होते का आपल्या? बोला ना, नव्हते. आता अंगावर कपडे, मग आपण फायद्यात आहे का तोट्यात आहे? फायद्यात आहे महाराज. काय वाईट केलं लक्षात ठेवा. म्हणून लक्षात घ्या. अरे लक्षात घ्या, ज्या पोरानं मुंबई पुण्याचं घर कधी मायबापाला दाखवलं नाही, त्याच मायबापानं पोराला गावात घेण्यासाठी गावातल्या सर्वांसोबत भांडणं केली. हे कोरोनानं मायबापाची किंमत कळून दिली. म्हणून एकच सांगेल, आपल्या लेकरांवर संस्कार टाका. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृतीला आपण जपा. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे महाराज. इतर देश जेव्हा भारताकडे पाहतात तर भारतात पाहण्यासारखी फक्त संस्कृती आहे. मला एकाने सांगितलं, म्हणे महाराज, विदेशात एका छोट्याशा लंडन शहरात 500 सिनेमा थिएटर आहेत. विदेशात एका छोट्याशा लंडन शहरात 500 सिनेमा थिएटर आहेत. त्याला म्हणलं, दादा, विदेशात जर एका छोट्या शहरात 500 सिनेमा थिएटर असतील तर भारतामध्ये एका छोट्याशा वृंदावन गावात 5000 मंदिर आहेत. हा भारताचा इतिहास.
भोगवादी देश की तुलना भक्तिवादी देश से नहीं हो सकती है, वासनावादी देश की तुलना उपासनावादी देश से नहीं हो सकती है। आपण भोगवादी देशात नाही महाराज, आपण भक्तिवादी देशात आहोत। आपण वासनावादी देशात नाही, आपण उपासनावादी देशात आहोत। पण आपण आपल्या देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा। ज्या शंभू राजाने, ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेले आपण माणसं आहोत। एका वाक्यात शिवाजी नावातली ताकद सांगेल ऐका। 33 कोटी देवाची अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। केलेल्या कर्माची पावती आहे। एक म्हणे महाराज तुम्ही कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काय देव होते का? त्याला म्हणलं दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगू शकतो। मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे। बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील, आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एकच राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे। म्हणून म्हणतात एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर। एक राजा होऊन गेला महाराज ऐका। पण सांगेन मी तुम्हाला, या महापुरुषाला लोकांना जातीत वाटलं। शिवाजी महाराज मराठ्याचा, भगवान बाबा वंजाऱ्याचा, सावतामाळी माळ्यांचा, नरहरी सोनार सोनारांचा, रोहिदास चांभार चांभाराचा, महाराणा प्रताप रजपुताचा, बाळूमामा धनगराचा, बसवेश्वर वाण्याचा, सेवालाल बंजाऱ्याचा, बिरसा मुंडा आदिवाशाचा, या महापुरुषाला लोकांना जातीत वाटून टाकले। जातीत वाटल्या जाऊ नका, लक्षात ठेवा। मी म्हणेल तुम्हाला महापुरुषांनी कधी जातीवाद केला नाही। भीमसिंह महाराज राजपूत हे गडाचे दुसरे गादीचे वारस होते महाराज। भगवान बाबांना जातीवाद केला असता तर भीमसिंह महाराज राजपूत गादीवर बसले नसते, लक्षात ठेवा। म्हणून परमार्थ करत असताना या गोष्टी पाळणं फार गरजेचं आहे। मला आनंद वाटला बघा, अतिशय सुंदर तुमच्या गावात। कौतुक करावं तेवढं थोडं आहे। पण ज्या आपण भगवान बाबा होऊ शकत नाही, आपण शिवाजी महाराज होऊ शकत नाही। आपण चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा। भगवान बाबाने ज्या ठिकाणी इंद्रिय ठेचलं त्या रक्ताच्या थेंबातून काय निघाल्या हो? तुळशी निघाल्या। तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे। आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा। भगवान बाबाने ज्या ठिकाणी इंद्रिय ठेचलं त्या रक्ताच्या थेंबातून तुळशी निघाल्या। हे भगवान बाबाचं जीवन आहे। आपल्याला जिथं जाळलं तिथं पुन्हा गांजरे गवत उगवत नाही, हे आपलं जीवन आहे महाराज। आपण भगवान बाबा होऊ शकत नाही, आपण शिवाजी महाराज होऊ शकत नाही। आपण चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा, आपण चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा। बनना सके भगवान अगर तुम, कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो। म्हणतात ना, सदाचार अपना न सके तो पापों में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। फूल नाही होता आलं तर चालेल, पण काटे होऊन कोणाच्या रस्त्यामध्ये पडू नका। देव नाही होता आलं तर चालेल, पण देव माणसांना मात्र त्रास देऊ नका। घर नाही बांधून देता आलं तर चालेल, पण कोणाचं झोपडं जाळू नका। सांगू तुम्हाला, रोज एक सांगेल, हर रोज इंसान मंदिर जाए। रोज माणसं मंदिरात गेले तरी काही लय फरक पडणार नाही महाराज। पत्थर के मूर्त के सामने दिया जलाने की जरूरत नहीं मेरे साहब, किसी का दिल न जले बस इतना ख्याल रखना। तेव्हा एखाद्याचं हृदय जर आपण जाळत असाल तर याच्यापेक्षा दुसरं मोठं पापच नाही महाराज। म्हणून लक्षात घ्या बघा, हर रोज इंसान मंदिर जाए, ये हर रोज इंसान मंदिर जाए ये जरूरत नहीं। कर्म ऐसा होना चाहिए, इंसान जहाँ भी जाए मंदिर वहाँ बन जाए। आपण जाऊ तिथं मंदिर उभं राहिलं पाहिजे। ज्याला आपण भगवान गड म्हणून ओळखतो
तो साधारण डोंगर होता महाराज. पण भगवान बाबा तिथं गेले, धौम्यगडाचा भगवानगड झालं आणि तिथं मंदिर उभं राहिलं. जाईल तिथं मंदिर उभं राहावं, याला कर्म म्हणतात. या कर्माची आज गरज आहे. मेल्यावर काही मागं राहणार नाही. कपडे जाळून टाकणार, राख नेऊन टाकणार, हाडं नेऊन टाकणार. तुमच्या इकडे कुठं नेऊन टाकतात हाडं? बोला ना, तुमचे नेले नाही का अजून? बरोबर, नेल्यावर तुम्ही सांगायला यायचे नाही. पैठणला आमच्या गावात एका पोरान बापाचे हाडं काशीला नेले होते. त्याला म्हणलं का रे बापाचे हाडं एवढ्याला काशीला नेऊन कशाला टाकले? तो म्हणे महाराज या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं लोकांचं चांगलं केलं म्हणे यानं. एवढं चांगलं एवढं वाईट कर्म जीवनामध्ये करू नका, काहीतरी चांगलं करा. यानं कधी गावचा सप्ताह नीट होऊ दिला नाही, मंदिराचं बांधकाम होऊ दिलं नाही. एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदे मिळालेला नाही. आला या नरद्यात, काहीतरी चांगलं करा. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं ही केलेल्या कर्माची पावती आहे. म्हणून चांगलं कर्म करा, चांगलं वागा. याच्यानंतरचा क्षण आपल्या हातात नाही महाराज. प्रत्येकासोबत एवढं प्रेमानं वागा ना की समजा ही भेट शेवटची आहे. याच्यानंतर आपली भेट होईल का नाही सांगता येत नाही. लक्षात आलं? चांगले चांगले माणसं या कोरोनात सोडून गेली. लक्षात ठेवा. म्हणून म्हणतात ना, मिलन साथ दिल का था हमारा तुम्हारा, मिलन साथ दिल का था हमारा तुम्हारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन साथ का था हमारा तुम्हारा, मिलन साथ दिल का था हमारा तुम्हारा. काही क्षणाचं हे जीवन आहे. म्हणून दादा जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागा. एकमेकासोबत वैर असेल तर या मंडपात सोडून द्या. एकमेकासोबत भांडण झालं असेल, पटत नसेल, कुणीतरी मोठं व्हा, कुणीतरी लहान व्हा आणि या ठिकाणी या मंडपामध्ये सोडून द्या. काही सोबत येणार नाही बघा. आपण प्रेमानं ज्याला 4 शब्द बोललो तेवढेच एखाद्याच्या आठवणीत राहणार आहेत. बाकी याच्यापेक्षा काही नाही महाराज. तुम्ही या कोरोनात अनुभव घेतला ना. संपत्ती कामाची आहे, ना इस्टेट कामाची आहे, ना मान प्रतिष्ठा कामाची आहे. जे प्रेमानं आपण एकमेकासोबत राहिलो तेवढंच कामी पडतं, बाकी काही कमी पडत नाही. विनंती आहे सर्वांना प्रेमाने आपण सोबत घ्या, सर्वांना घेऊन चाला. एवढीच जाता जाता विनंती करतो. या ठिकाणी 10:30 वाजले, बरोबर वेळ संपला. या ठिकाणी वाणीला विराम. पुन्हा एकदा दोन्ही मृदंगाचार्य विठ्ठल महाराज, योगेश महाराज, भगवान महाराज, दादा महाराज, प्रकाश महाराज, सोमनाथ महाराज, आमचे दादा दानापूरवरून रामेश्वर दादा. कधीच आमची भेट नाही, पण रोज त्यांचा मेसेज असतो, फोन असतो. आणि काही नाही, पण अतिशय सुंदर स्वभाव, परमार्थाची आवड आहे. मला फोन केला म्हणे महाराज येणार आहात? आपण म्हटलं हो, भेट होईल. तेही या ठिकाणी आहेत. मराठी हॉटस्पॉटवाले तेही तत्पर या ठिकाणी आहेत. त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. श्रोत्यांनासुद्धा धन्यवाद. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली.